नमस्कार विद्यार्थी मित्र, प्रवीण अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मी आहे प्राध्यापक गणपत उघडे। विद्यार्थी मित्र, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास, कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती संपर्क साधू शकता। विद्यार्थी मित्र, आपल्या या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये MPSC, UPSC, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, बँकिंग असेल, अशा सर्वच स्पर्धा परीक्षेचं अगदी शिपाई पदापासून जिल्हा अधिकारी पदापर्यंत मार्गदर्शन केले जाते। विद्यार्थी मित्र हो, आजचा आपला विषय आहे मराठी व्याकरणातील अतिशय महत्त्वाचा घटक भाषेची विरामचिन्हे। यापूर्वीच्या भागामध्ये आपण शब्दांच्या जाती अभ्यासत होतो। शब्दांच्या जाती अभ्यासत असताना आपण पाहिलं होतं की शब्दांचे मुख्य प्रकार दोन आहे, एक आहे विकारी आणि दुसरे आहे अविकारी जाती। विकारी जातीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद त्यांचे पोट प्रकारांचा आपण अभ्यास केला। अविकारी जातीमध्ये क्रिया विशेषणाव्यय, शब्दयोग्य अव्यय, उभयान्वय अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय त्यांच्या पोट प्रकारांचा देखील आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे। आजचा आपला घटक आहे भाषेची विरामचिन्हे। मग तुमची पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल, PSI, STI, ASO मुख्य पेपर असेल अथवा राज्यसेवेचा मुख्य पेपर असेल, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये कमीत कमी 2 गुणांसाठी विरामचिन्हांवरती प्रश्न विचारलेले असतातच। आता काय प्रश्न विचारले जातात विरामचिन्हांवरती? तर परीक्षेला तुम्हाला विचारलं जाईल की विशिष्ट अक्षराचा उच्चार लांबट करावयाचा असल्यास, विशिष्ट अक्षराचा उच्चार लांबट करावयाचा असल्यास यापैकी कोणत्या चिन्हाचा वापर करता येईल? मग ते अपसरण चिन्ह आहे, अवग्रह चिन्ह आहे, लोप चिन्ह आहे की काकपद चिन्ह आहे? मग योग्य उत्तरासाठी तुम्हाला माहित पाहिजे की अपसरण चिन्ह कशाला म्हणायचं, ते केव्हा वापरतात, अवग्रह चिन्ह केव्हा वापरतात, लोप चिन्ह केव्हा वापरतात, काकपद चिन्ह केव्हा वापरतात। आणि म्हणून तुम्हाला हे माहित पाहिजे की हे अवग्रह चिन्ह आहे। कोणतं चिन्ह आहे? अवग्रह। कारण एखाद्या शब्दाचा उच्चार लांबट करावायचा असल्यास त्या ठिकाणी अवग्रह चिन्ह आपण करतो। का नाही खायचं? किंवा अरे बिकट वाट वै वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको आता हा उच्चार काय केला आपण? लांबट केला। जिरह जी 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 हा उच्चार काय केला आपण? लांबट केला। आणि म्हणून विशिष्ट अक्षराचा उच्चार लांबट करायचा असल्यास त्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात? अवग्रह चिन्ह। हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। दुसरा प्रश्न मित्र विचारला जातो की पहा किती भयानक वाडा आहे हा। वाक्य दिलं जातं, वाक्यामध्ये विरामचिन्ह नसतं। तुम्हाला विचारलं जाईल किती भयानक वाडा आहे हा। मग या ठिकाणी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरता येईल? खालीलपैकी कोणते विरामचिन्ह योग्य आहे? मग प्रश्नचिन्ह आहे, अवतरण चिन्ह आहे, उद्गार चिन्ह आहे की पूर्णविराम आहे? मग हे काय झाले? उद्गार झाले। आणि म्हणून तुम्हाला वापरायला या ठिकाणी माहीत पाहिजे की उद्गार चिन्ह हे याचं काय झालं? उत्तर वगैरे झालं। आणि म्हणून यासारखे एक ना अनेक प्रश्न परीक्षेला विचारले जातात। चला तर मग आज आपण समजून घेणार आहोत मराठी भाषेतील विरामचिन्ह। या विरामचिन्हांचा विचार करत असताना सर्वप्रथम इंग्रजी भाषेमध्ये विरामचिन्हांचा वापर सुरू झाला। पूर्ण, स्वल्प, अर्ध, अपूर्ण। आणि मग मराठी भाषेमध्ये आपल्या मनात येणारे विचार, अनुभव, भावना आणि कल्पना व्यक्त करत असताना किंवा लिहून दाखवत असताना कळत नकळत काही अडचणी येत होत्या। आणि मग त्या अडचणींचा अभ्यास करून मेजर थॉमस कॅन्डी, नीट लक्षात घ्या, विरामचिन्हांचा शोध कोणी लावला? मेजर थॉमस कॅन्डी यांनी लावला। आणि मग लेखनामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान या विरामचिन्हांना आहे। आपण बोलताना आवाजामध्ये काय करतो? चढ उतार करतो। आवाजामध्ये चढ उतार करतो। कधी कधी आपण काय करतो? प्रश्न विचारतो। आवाजामध्ये चढ उतार कसं ओळखलं का सर मला? पावसात आला कुणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर असला, बोललावरती पाहून, हे काय झाला? चढ उतार। कधी कधी प्रश्न विचारतो, काय अभ्यास झाला का, निकाल लागला का, हा आपण प्रश्न विचारलेला आहे। तर कधी उद्गार काढतो, वाह काय छान खेळला, हा 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 काय सिक्स मारला। म्हणजे या ठिकाणी हे भावनेचे काय झाले? आपले उद्गार वगैरे झाले। आणि म्हणून भाषेचे प्रकट वाचन करत असताना कळत नकळत आपण थोडे थांबतो, थोडी विश्रांती घेतो आणि तो जो काही विराम आहे
तो विराम ज्या चिन्हांनी दर्शवला जातो त्या चिन्हांना भाषेची विरामचिन्हे असे म्हणतात. कल्पना करा की मराठी भाषेमध्ये विरामचिन्ह नसती तर काय झालं असतं. आता वाक्य पहा, इथं सरळ वाक्य दिलेलं आहे. आता वाचा बरं वाक्य कसं आहे. रामायण कोणी लिहिले आहे का तुला ठाऊक. तुला रामायण एका साध्या कोळ्याने लिहिले. आता जर परीक्षेला असं वाक्य समजा तुम्हाला असं वाक्य लिखाणामध्ये दिलं तर वाचणारा कसा वाचेल. रामायण कोणी लिहिले आहे तो इथं थांबेल बरं का. का तुला ठाऊक रामायण एका साध्या कोळ्याने लिहिले. म्हणजे कुठं थांबायचं, कुठं आवाजाचं चढ उतार वगैरे करायचा हे आपल्याला समजत नाही. आता ह्याच वाक्यामध्ये खाली विरामचिन्ह वापरलेले आहे पहा. कसं. रामायण कोणी लिहिले. पहा बरं का. रामायण कोणी लिहिले आहे का तुला ठाऊक. प्रश्नचिन्ह आहे. रामायण कोणी लिहिले आहे का तुला ठाऊक. रामायण एका साध्या कोळ्याने लिहिले. पहा बरं का. रामायण कोणी लिहिले आहे का तुला ठाऊक. रामायण एका साध्या कोळ्याने लिहिले. याचा अर्थ काय होतो मित्र हो, की भाषेचे प्रकट वाचन करत असताना कळत नकळत आपण थोडे थांबतो, थोडी काय करतो विश्रांती घेतो. आणि तो विराम ज्या चिन्हांनी दर्शवला जातो, ज्या चिन्हांनी दर्शवला जातो त्या चिन्हांना भाषेची विरामचिन्हे असे म्हणतात. किती सोपी व्याख्या आहे पहा. भाषेचे प्रकट वाचन करत असताना कळत नकळत आपण थोडं थांबतो, थोडी विश्रांती घेतो आणि तो विराम ज्या चिन्हांनी दर्शवला जातो त्या चिन्हांना भाषेची काय म्हणायचं विरामचिन्ह. आता तुमच्या लक्षात पण आलं मेजर थॉमस केंडे यांनी विरामचिन्हांचा शोध लावला. आता मी तुम्हाला विरामचिन्हांची व्याख्या पण सांगितली. मग काय होतं पहा. वाक्य कोठे सुरू झाले आहे त्याचबरोबर कोठे संपले. वाक्यात वाक्य उच्चारायचे कसे, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोठे आहे, यासाठी घ्यावा लागणारा विराम लेखनात निरनिराळ्या चिन्हांनी दर्शवला जातो. त्यांनाच भाषेची विरामचिन्हे असे म्हणतात. मग याच विरामचिन्हांचा विचार करत असताना मित्र हो, भाषेच्या विरामचिन्हांचे मुख्य 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात. 2 प्रकार. 2 प्रकारामध्ये एक काय आहे विराम दर्शवणारी चिन्ह आणि दुसरा प्रकार काय आहे अर्थबोध करणारी चिन्ह. एक काय आहे विराम दर्शवणारी आणि दुसरी काय आहे अर्थबोध करणारी. आता विराम दर्शवणारी चिन्ह किती आहे फक्त 4 आहे. किती चिन्ह आहेत 4 आहेत. आणि अर्थबोध करणारी चिन्ह किती आहे 14 आहेत. किती आहेत 14 आहेत. आता 14 आणि 4 किती झाले 18 झाले. मग आता याच्यामध्ये विराम दर्शवणारी चिन्ह पूर्ण, स्वल्प, अर्ध, अपूर्ण ही काय झाली विराम दर्शवणारी. आणि इकडे अर्थबोध करणारी अभ्यास झाला का वा काय छान खेळलास, किती सुंदर दिसतेस तू, हे काय झाले भावनेचे उद्गार झाले. जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तू शोधून पाहे. एकेरी सिंगल इन्व्हर्टेड झालं. तेच जर मी म्हटलं तर राष्ट्रपती म्हणाले राष्ट्रीय एकात्मता ही काळाची गरज. डबल इन्व्हर्टेड कॉमाचा डबल दुहेरी अवतरण चिन्हाचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे. याला म्हटलं जातं अर्थबोध करणारी चिन्ह. म्हणजे तुमच्या लक्षात आलं विरामचिन्हांचे मुख्य प्रकार 2 आहे. एक आहे विराम दर्शवणारी त्याच्यामध्ये 4 चिन्ह आहेत. दुसरी आहे अर्थबोध करणारी त्याच्यामध्ये 14 चिन्ह आहेत. अशा पद्धतीने 18 चिन्हांचा आपण विचार करणार आहोत. आता हा विचार करत असताना मित्र हो, चला तर आता आपण समजून घेणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीनं. आता हा जो प्रकार वगैरे आहे ना काय विराम दर्शवणारी चिन्ह, याच्यावरती परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात. परीक्षेला तुम्हाला विचारलं जाईल. आम्ही विद्यार्थी नाहीत, आपण कोण आहोत परीक्षार्थी आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला गव्हर्नमेंटचा जॉब मिळवायचा आहे. मग तो पोलीस भरतीतला असेल, सरळ सेवेचा असेल अथवा PSI STIचा कोणताही असेल. मग आपण परीक्षार्थी आहोत. काय विचारलं जाईल की ढग गरजत होते पण पाऊस पडला नाही. या वाक्यामध्ये कोणत्या चिन्हाचा वापर करता येईल. आणि मग इथं पर्याय दिले जातील पूर्ण, स्वल्प, अर्ध. मग आता तुम्हाला माहित पाहिजे की पूर्णविराम केव्हा वापरतात, स्वल्पविराम केव्हा वापरतात, अर्धविराम केव्हा वापरतात. यासाठी चला तर आपण हा जो काही चार्ट आहे या पद्धतीने एक एक विराम चिन्हांचा अभ्यास करणार आहोत. आता याच्यामध्ये काय दिलंय की क्रमांक आहे, दुसरं चिन्हाचे नाव आहे, तिसरं चिन्ह कोणतं आहे आणि चौथा भाग काय आहे केव्हा वापरतात. काय आहे केव्हा वापरतात. आणि इथं काय आहे त्याचं उदाहरण दिलेलं आहे. आता पहा पूर्णविराम. आता पूर्णविरामाचा विचार करत असताना तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा आहे फुल स्टॉप पूर्णविराम. आता पूर्णविराम केव्हा वापरतात 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. हे काय आहे पूर्णविरामाचं चिन्ह आहे अर्थपूर्ण वाक्याच्या शेवटी. काय अर्थपूर्ण वाक्याच्या शेवटी. पहा तो घरी गेला, वाक्य पूर्ण झालं, माझा अभ्यास झाला.
वाक्य पूर्ण झालं, या राष्ट्रीय एकात्मता काळाची गरज आहे, विधान झालं ना आपलं, आणि म्हणून अर्थपूर्ण वाक्याच्या शेवटी आपण काय करत असतो, पूर्णविराम देत असतो. हा प्रश्न मात्र या दुसऱ्या मुद्द्यावरती बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे की काय विचारतात, शब्दाचा संक्षेप दर्शवण्यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर करतात. मग बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं संक्षेप म्हणजे काय. तर संक्षेप याचा अर्थ असा की मी सकाळी MIDC मध्ये गेलो होतो. MIDC महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं, शब्दाचा संक्षेप दाखवलेला आहे. जसं पहा प्रक्यात्रे. आता प्रक्यात्रे म्हणजे तरी काय, प्रल्हाद केशव आत्रे, क-ल आ. आता पूर्वीच्या काळी आम्ही ज्यावेळेस पत्र वगैरे लिहायचं, पत्राच्या शेवटी लिहिलं जायचं क-ल आ. आता कळावे लोभ असावा. परीक्षेला विचारलं जातं तुम्हाला की या शब्दाचा फुल फॉर्म म्हणजे पूर्ण अर्थ काय आहे. ताक. आता तुम्ही पाच ज्यावेळेस तुम्ही अधिकारी व्हाल तर अधिकारी झाल्यानंतर तुमच्या टेबलवरती दिवसाकाठी 100, 200, 500 फाईली वगैरे येतील, परंतु फाईलवरती ताक लिहिलेलं असतं. तेवढंच साहेबाला वाचायचं असतं. ताक याने ताजा कलम, छोटीशी नोट वगैरे लिहिलेली जाते आणि म्हणून तुम्हाला माहीत पाहिजे ताक याचा अर्थ ताजा कलम. आपण म्हणत असतो सप्रेम नमस्कार विनंती विशेष. म्हणजे मित्र तुमच्या लक्षात आलं. PO म्हटल्यानंतर पोस्ट ऑफिस किंवा प्रोफेशनल ऑफिसर, RS म्हटल्यानंतर रेल्वे स्टेशन वगैरे हे शब्द तुमच्या लक्षात आले पाहिजे. आणि म्हणून पूर्णविरामामध्ये दोन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. कोणत्या, अतिशय सोपं, पुन्हा पुन्हा अभ्यास करायची किंवा जास्त याची मेहनतीची गरज नाही. पूर्णविराम अर्थपूर्ण वाक्याच्या शेवटी आणि शब्दाचा संक्षेप दर्शवण्यासाठी हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पूर्ण नंतर काय आहे, स्वल्पविराम. पहा बरं का, स्वल्पविराम. आता स्वल्पविरामाचं चिन्ह काय आहे, हा काय झाला आपला स्वल्पविराम झाला. आता स्वल्पविराम केव्हा वापरतात, एकाच जातीचे अनेक पदार्थ लागोपाठ आल्यास, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास. आता लागोपाठ आल्यास म्हणजे कसं, पहा बाजारात गेले, वांगी, बटाटा, कांदे, गवार, कोबी इत्यादी वस्तू आणल्या. कधी कधी आपण असं म्हणतो लग्नाला काय काय जेवण होतं, काय नाही, गुलाबजामुन होते, भेंडीची भाजी होती, बटाट्याची भाजी होती, पुरी होती, रवा होता. अशा पद्धतीने आपण काय केलं, एकाच जातीचे अनेक पदार्थ दाखवले. कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित होतं, नरेंद्र मोदी होते, देवेंद्र फडणवीस वगैरे होते, त्यानंतर सचिन तेंडुलकर होता, स्मृती इराणी होती. अशा पद्धतीने आपण दाखवले. म्हणजे एकाच जातीचे अनेक पदार्थ असतील, प्राणी असतील, पक्षी असेल. प्राण्यांची सभा भरली. प्राण्यांच्या सभेमध्ये लांडगा, कोल्हा, सिंह, वाघ, हत्ती इत्यादी प्राणी होते. म्हणजे आपण काय केलं, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी स्वल्पविरामाचा वापर केला. हे लक्षात ठेवायचे. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविरामाचा वापर होतो. दुसरी गोष्ट आहे हाक मारण्यासाठी. कशासाठी, हाक मारण्यासाठी. कसं पहा, समृद्धी, ए समृद्धी इकडे ये. समृद्धीला काय केलं, आपण आवाज वगैरे दिला. सैनिकांनो सज्ज व्हा, पुढे चला. आपण सैनिकांना काय केला, आवाज दिला. मधु, ए मधु इकडे ये. आपण मधुला काय केला, आवाज दिला. परंतु समृद्धी असेल, मधु असेल, सैनिकांना असेल, या ठिकाणी काय केलाय, स्वल्पविराम दिला. मग काय लक्षात आलं, पूर्णविराम केव्हा, अर्थपूर्ण वाक्याच्या शेवटी आणि शब्दाचा संक्षेप दर्शवण्यासाठी. स्वल्पविराम केव्हा, एकाच जातीचे अनेक शब्द दाखवण्यासाठी आणि हाक मारण्यासाठी. चार गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. आता तिसरा आहे अर्धविराम. काय आहे, अर्धविराम. याला म्हणायचं अर्धविराम. हे दोघं जण एकत्र आले, हा अर्धविराम तयार झाला. आता अर्धविराम केव्हा वापरतात तुम्हाला माहित पाहिजे की दोन लहान वाक्य उभयअन्वयी अव्ययांनी जोडली असतात. दोन लहान वाक्य काय करायचे, उभयअन्वयी अव्ययांनी जोडली असतात. आता उभयअन्वयी अव्यय, उभय म्हणजे दोघं जण. आता दोघं जण कसं पहा, शेते नांगरली पण पाऊस पडला नाही. शेते नांगरली एक वाक्य झालं, पाऊस पडला नाही दुसरं वाक्य झालं, पण दोघांमध्ये काय आलं, पण आलं. मग उभयअन्वयी अव्ययाच्या अगोदर उभयअन्वयी अव्यय कोणता आहे, पण. त्याच्यानंतर परंतु, त्यानंतर काय आहे, बाकी. म्हणजे दोन छोटी छोटी वाक्य एकत्र जोडण्यासाठी उभयअन्वयी अव्ययाच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी या अर्धविरामाचा वापर करायचा आहे. पहा, स्टेशनवर गेले पण गाडी निघून गेली होती. पणच्या अगोदर काय आलंय तुम्हाला, अर्धविराम आलाय. हे मित्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर विराम दर्शवणाऱ्या चिन्हामध्ये शेवटचं चौथं चिन्ह आहे आणि त्या चिन्हाचं नाव आहे अपूर्ण विराम. पूर्ण, स्वल्प, अर्ध, अपूर्ण. यालाच दुसरं नाव आहे उपविराम. यालाच दुसरं नाव काय आहे, उपविराम. दुसरं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे
उपविराम हे याचं दुसरं नाव आहे. आता उपविरामाचं चिन्ह तुमच्या आमच्या भाषेमध्ये इंग्रजीमध्ये आपण कोलन शब्द वापरत असतो. काय वापरत असतो? कोलन. दुःख, दुःख जसं विसर्गासारखं, बरोबर आहे की नाही. आता केव्हा वापरतात? वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास कसं पहा, वर्गात खालील विद्यार्थी उत्तीर्ण झाले बरोबर आहे, पण कोणते विद्यार्थी उत्तीर्ण झाले? 1 नंबरचा 5 झाला, 13 नंबरचा झाला, 25 नंबर, 32 नंबर, 45 नंबर. म्हणजे हा वाक्याच्या शेवटी काय केला? तपशील दिलाय. अजून दुसरं उदाहरण पहा, कार्यक्रमाला खालील पाहुणे उपस्थित होते पाशी आपल्याला काय आलंय? अपूर्ण विराम आलाय. आणि मग तिथं 2 टिंब दिले आणि मग आपण दाखवलं सचिन तेंडुलकर होते, त्याच्यानंतर ममता बॅनर्जी होती, नरेंद्र मोदीजी होते, त्याचबरोबर शहा होते. अशा पद्धतीने आपण वेगवेगळी कोणतीही नावं त्या ठिकाणी टाकू शकतो. त्याचबरोबर दुसरी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, नाटकातील संवाद दर्शवताना बोलणाऱ्या पात्राच्या समोर. नाटकातील संवाद दर्शवताना बोलणाऱ्या पात्राच्या समोर पहा, तात्यासाहेब सर्वजण इकडे या बघू लवकर. तात्यासाहेब काय? तात्यासाहेब बोलणारा कोण आहे? तात्यासाहेब आहे. मग तात्यासाहेबाच्या तोंडचे ते उद्गार आहे आणि म्हणून तिथं काय लिहिलं? 2 कोलन वगैरे टाकले आणि पुढे लिहिले सर्वजण इकडे या बघू लवकर. किंवा आपण दुसरंही वाक्य वापरू शकतो, किंवा आपण त्या ठिकाणी म्हटलं काय की आनंदीबाई धचा मा, म्हणजे आनंदीबाई तिथं आपण नाटकातला प्रकार आहे. किंवा पतिव्रतेची पुण्याई पातकी पुरुषाला पदवीला पोचवते आणि मग जो कोणी म्हणतोय त्याच्या पुढे नावापुढे आपण काय करत असतो? या ठिकाणी अपूर्ण विरामाचा वापर करत असतो. मित्रहो, इथपर्यंतची ही जी काही 4 चिन्ह आहेत, पूर्ण, स्वल्प, अर्ध, अपूर्ण, या चिन्हांना म्हणतात भाषेतील विराम दर्शवणारी चिन्ह. मग आता तुम्हाला मोजून 6 वाक्य तुमच्या लक्षात आली. पूर्ण विरामाची 2, स्वल्प विरामाची 2, त्याच्यानंतर पूर्ण, स्वल्प, अर्ध आणि अपूर्ण. अशा पद्धतीने या 4 चिन्हांचा आपण अभ्यास केल्यानंतर चला तर आता 5व्या चिन्हाकडे जात असताना 5व्या चिन्हापासून पुढच्या चिन्हा शेवटच्या चिन्हापर्यंत याला म्हटलं जातं अर्थबोध करणारी चिन्ह. कोणती आहे? अर्थबोध करणारी चिन्ह. आता अर्थबोध करणाऱ्या चिन्हामध्ये 5वं चिन्ह आहे त्याला म्हटलं जातं उद्गार चिन्ह. कोणतं चिन्ह आहे? उद्गार चिन्ह. आता उद्गार चिन्ह म्हणजे तरी काय? तर जन्मताच माणसाला काही स्थायी भाव असतात, त्यातून काही भावना निर्माण होतात. ज्यावेळी जी भावना अतिउच्च टोकाला पोचते त्या वेळेस ते उद्गार बाहेर पडतात. समजा रस्त्याने चालताना अचानक एखादा ॲक्सिडेंट झाला, आपल्याला आठवावं नाही लागत, आपण म्हणतो बापरे, बापरे शब्द बाहेर पडतात. बापरे हे काय झाले? आपले उद्गार झाले. आणि म्हणून उत्कट भावना व्यक्त करताना किंवा त्या दाखवणारे जे काही शब्द आहे वाक्याच्या शेवटी, काय उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी आपल्याला काय करावं लागतं? उद्गार चिन्हाचा वापर करावा लागतो. वा, छान खेळलास तू, तू पाशी काय आहे? उद्गार चिन्ह आहे. किती सुंदर दिसतेस तू, तू पाशी काय आहे? उद्गार चिन्ह आहे. वा, काय राजवाडा हा पाशी काय आहे? उद्गार चिन्ह आहे. पहा, इथं बऱ्याच वेळा आम्ही निबंध लिहितो, मला 1 करोडची लॉटरी लागली तर जर तरची भाषा आहे, म्हणजे हे काय झाले? तुमचे उद्गार झाले. रायगडाला जाग आली तर, शिवाजी महाराजांचा पुतळा बोलू लागला तर, म्हणजे या ठिकाणी उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात. त्याचबरोबर उद्गारार्थी जे काही वाक्य आहे त्याच्या शेवटी वा, छान खेळलास, मनातील तीव्र इच्छा व्यक्त करताना, काय? मनातील तीव्र इच्छा व्यक्त करताना हे परमेश्वरा, पहा, हे परमेश्वरा सर्वांचं भलं कर, सर्वांचं भलं कर. कर पाशी काय आहे? हो, उद्गार चिन्ह आहे. उत्कट भावना आहे, मनातील तीव्र इच्छा वगैरे आहे. हे परमेश्वरा मला पास कर, मेरिट लिस्टला माझे नाव असू दे, उद्गार चिन्ह आहे हे. त्यानंतर आहे मित्रहो 6वा प्रकार, 6वं चिन्ह आहे प्रश्नचिन्ह. तुमच्या आमच्या सर्वांच्याच परिचयाचं. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी पहा, तुझा अभ्यास झाला का? तुझा अभ्यास झाला का? का पाशी काय आहे? प्रश्नचिन्ह आहे. पाहुणे पुण्याला पोचले का? काय आहे? प्रश्नचिन्ह आहे. म्हणजेच तुम्हाला माहीत असेल WH क्वेश्चन, वाटणे आणि हावणे सुरू होणारी जी वाक्य वगैरे असतील, म्हणजे प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी तुम्हाला काय करायचं? उद्गार चिन्हाचा वापर करायचा आहे. त्यानंतर मित्रहो पुढचं 7वं चिन्ह आहे संयोग चिन्ह. हे लक्षात ठेवा, अशा पद्धतीची एक रेष वगैरे असते, संयोग चिन्ह. आता संयोग चिन्ह केव्हा वापरतात? तर 2 शब्द जोडताना कसे जोडले जातात पहा. त्या दोघांचा प्रेम विवाह झाला, प्रेमाला आणि विवाहाला काय केलं आपण? संयोग चिन्हाने जोडलं. ती गाडी कोणती आहे पहा बरं? पुणे नाशिक.
ट्रेन, मुंबई हावडा, मुंबई आणि हावड्यामध्ये आपण काय केलं, संयोग चिन्ह वापरलं. किंवा त्या ठिकाणी विद्यार्थी भांडार, भांडार आहे पण कोणाचं आहे, विद्यार्थी भांडार. ते दोघं नवरा बायको, नवरा आणि बायको मध्ये काय केलं आपण, संयोग चिन्ह वापरलं. वर वधू मेळावा, मेळावा आहे पण कोणाचा आहे, वराचा आणि वधूचा. वर वधू मध्ये आपण काय केलं, संयोग चिन्ह दिलं. आणि ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास, कधी कधी आपण पहा आम्ही लिखाण करत असतो, लिखाण करत असताना ओळीच्या शेवटी आपल्याला सवय झालेली असते, ओळीच्या शेवटी आपण लगेच डॅश देतो आणि दुसरी समासापासून पुरत लिहायला सुरुवात करतो. काल शाळेपुढील मैदानावर कार्यक्रम झाला, शाळेपुढील. आता इथं लिहित आलं, इथं पुढील. आता इथं काय लिहिलं, शाळे शब्द लिहिला बरं का, शाळे. आता इथं शब्द तुटला, लिहायला जागा नाही, मग आपण हा समास आहे, मग इथून लिहायला सुरुवात करतो, शाळेपुढील मैदानावर कार्यक्रम झाला. 27 फेब्रुवारी हा मराठी भाषेचा गौरव दिन. इथं गौरव दिन मानला जातो. आता खाली लिहायचं होतं, वाक्य तुटलेलं आहे, गौरव आणि आपल्याला इथं दिन शब्द लिहायचा आहे. मग अशा वेळेस आपण काय करत असतो, याचा वापर करत असतो. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं की दोन शब्द एकत्र जोडताना आणि ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास त्या चिन्हाला संयोग चिन्ह असे म्हणतात. त्यानंतर मित्र हो, पुढे आहे सर्वात महत्त्वाचं. ज्यावेळेस तुम्ही राज्यसेवेचा सीसॅट पेपर वगैरे सोडवता, PSI STIचा पेपर सोडवता, राज्यसेवेची मुख्य परीक्षा निबंध लेखन वगैरे करता, त्यावेळेस तुम्हाला हे अवतरण चिन्ह सगळ्यात महत्त्वाचे असतात. आता इथं अवतरण चिन्हामध्ये दोन प्रकार आहे. याला म्हटलं जातं एकेरी अवतरण. काय आहे हे, एकेरी अवतरण. आता या एकेरी अवतरणाचा विचार जर केला तर एकेरी अवतरण केव्हा, तर एखाद्या शब्दावर जोर किंवा भार द्यावायचा असल्यास, एखाद्या शब्दावर जोर किंवा भार द्यावायचा असल्यास कसं पहा, मानवाच्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण म्हणतात. काय म्हणतात, वर्ण म्हणतात. वर्ण या शब्दावर आपण काय केलंय, जोर दिलेला आहे, याच्यावरती काय केलंय, भार दिलेला आहे. तेही जाऊ द्या. भारताचं ब्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते. काय आहे, सत्यमेव जयते. आता सत्यमेव जयतेवर भर द्यायचा आहे, मग कशामध्ये येईल तो, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा एकेरी अवतरण चिन्हामध्ये. 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र दिन कशामध्ये येणार आहे, एकेरी अवतरण चिन्हामध्ये. दुसरा प्रकार पहा, दुहेरी अवतरण. दुहेरी अवतरणाचं दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना कसं पहा, अर्णव म्हणाला देवा मला सुखी ठेव. देवा मला सुखी ठेव कोणाचं मत आहे, अर्णवचं मत आहे. राष्ट्रपती म्हणाले राष्ट्रीय एकात्मता काळाची गरज. पण राष्ट्रीय एकात्मता काळाची गरज कोणाचं मत आहे, राष्ट्रपतींचं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या बरं का, मी जर असं म्हटलं ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तू शोधून पाहे, त्यावेळेस एकेरी अवतरण येईल. परंतु मी जर असं म्हटलं की समर्थ रामदास स्वामी म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तू शोधून पाहे, आता मी कोणाचे उद्गार सांगतोय, रामदास स्वामींचे. पंतप्रधान म्हणाले स्वच्छता अभियान ही काळाची गरज. कोणाचं मत आहे, पंतप्रधानांचं. आणि म्हणून स्वच्छता अभियान काळाची गरज कशामध्ये येणार आहे, दुहेरी अवतरण चिन्हामध्ये येणार आहे. त्यानंतर मित्र हो, पुढचं चिन्ह आहे अपसरण चिन्ह. त्यालाच म्हटलं जातं स्पष्टीकरण चिन्ह. आता केव्हा वापरतात, तर बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास कसं पहा, ते राज्यसेवा परीक्षा पास झाली पण लगेच विचार मालिका तुटली, पण मुलाखतीमध्ये तिला काय केलं, माघार घ्यावी लागली. मी स्टेशनवर गेले बरं का, पण आता तिथं पण माझी गाडी निघून गेली होती, मग माझा इतका तोटा झाला, त्याच्यानंतर तिकिटाचे पैसे वाया गेले, घरी मला बोलणे बसले. कितीही तुम्ही पुढचं काय सांगितलं, काही उपयोग आहे का, गाडी काय झाली, निघून गेलेली आहे. आणि म्हणून बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास. कधी कधी काय होतं पा, दोघं मित्र गप्पा मारत असतात, तिसऱ्याविषयी बोलत असतात, अचानक तो तिसरा येतो आणि मग आपण म्हणतो पण जाऊ दे, म्हणजे आपण काय केलं, बोलता बोलता विचार मालिका तुटलेली आहे. किंवा एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास स्पष्टीकरण कसं देतो पहा, झाड ज्याची फांदी खाली आली आहे, पहा झाड ज्याची फांदी खाली आली आहे ते आंब्याचे झाड आहे, असं नाही लक्षात येणार. तुमच्या लक्षात कसं येईल पहा, आपण लहानपणी गोष्ट मुद्द्यावरून गोष्ट तयार करत होतो. एक राजा होता डॅश, जंगलात शिकारीला गेला डॅश, त्याला एक तळ दिसलं डॅश, पहिलं महायुद्ध डॅश 1914 ते 1918 डॅश, ऑस्ट्रियाचा युवराज फ्रान्सिस फर्डिनांड याचा खून बोस्नियाची राजधानी साराजेवो येथे एका पर्शियन माणसाने केला. लगेच आपण डॅश देतो. म्हणजे काय करायचं आपल्याला, त्या ठिकाणी मुद्द्यावरून एखाद्या गोष्टीचं आपल्याला काय करायचं, स्पष्टीकरण द्यावायचं आहे, त्यावेळेस अपसरण चिन्हाचा वापर करतात.
त्यानंतर मित्र हो 10वं जे काही चिन्ह आहे त्या चिन्हाचं नाव आहे विकल्प चिन्ह. विकल्प म्हणजे तरी काय, तर विकल्प म्हणजे पर्याय. विकल्प म्हणजे काय, पर्याय. दोघा तिघापैकी एकाची निवड, दोन गोष्टीपैकी एकाची निवड दर्शविताना. कसं पहा, परीक्षा शुल्क डीडीने पाठवा, यमोने पाठवा किंवा चेकने पाठवा. तिघापैकी काय करणार आहे तुम्ही, एकाचीच निवड करणार आहे. तुम्ही परीक्षेचा फॉर्म वगैरे भरता, मग तिथं तुम्हाला विचारलं होतं स्त्री का पुरुष, तुम्ही दोघापैकी एकाचीच निवड करणार ना. का असं म्हणणार मी स्त्री पण पुरुष पण नाही, विवाहित अविवाहित दोघापैकी एक. आणि म्हणून दोघापैकी एक परीक्षा शुल्क इथं पहा, स्त्री पुरुष साक्षर निरीक्षर त्याचबरोबर डीडी चेकने पाठवा. म्हणजे विकल्प म्हणजे पर्याय, दोघापैकी एकाची निवड करण्यासाठी प्रामुख्याने विकल्प चिन्हाचा वापर केला जातो. त्यानंतर मित्र हो पुढे आहे लोप चिन्ह. तुम्हाला लोप चिन्हाचा सगळ्यांनाच परिचय आहे की याला काय म्हटलं जातं, लोप चिन्ह. गाळलेल्या मजकुरातील चिन्ह वापरताना. काय सांगितलं पहा, गाळलेल्या मजकुरातील चिन्ह वापरताना. पहा इथं या पुस्तकाचे वैचारिक मूल्य शब्दकोशावर अवलंबून आहे, किंवा तेही जाऊ द्या. आपल्याला पहा, आपण म्हणतो पाणी टिंब अंश डिग्री सेल्सिअसला उकळते. आपण रिकामा शब्द काय ठेवला होता, 100 अंश डिग्री सेल्सिअसला उकळते. माणसाच्या पाठीच्या कण्यामध्ये टिंब मणके असतात. आपण शब्द काय कमी केला होता, 33 मणके असतात. मग काढलेल्या जागी काय लिहिलं आपण, 33. किंवा म्हणजे रिकाम्या जागा भरा तुमचा आमचा परिचयाचा जो काही भाग आहे त्याला काय म्हटलं जातं, गाळलेल्या मजकुरातील. हे गाळलेल्या मजकुराबद्दल हे चिन्ह वापरत असतात. या पुस्तकाचे वैचारिक मूल्य टिंब शब्दकोशावर आहे. म्हणजे टिंब तुम्ही कोणताही आकडा त्या ठिकाणी टाकू शकता. याला काय म्हटलं जातं, लोप चिन्ह. लोप म्हणजे कमी करणं, लोप म्हणजे कमी करणं. आपल्याला योग्य शब्दाची त्या ठिकाणी भर टाकावी लागते. म्हणजे तिथं रिकाम्या जागा भरा हा अशा प्रकारचा जो काही प्रश्न आहे तो दर्शवण्यासाठी लोप चिन्हाचा वापर होतो. 12वं चिन्ह आहे इथं, हे यस सारखं 12वं चिन्ह. आता याला काय म्हटलं जातं, या चिन्हाला पहिल्यांदाच मी तुम्हाला सुरुवातीलाच प्रश्न विचारलेला होता की एखाद्या शब्दाचा उच्चार लांब करावयाचा असल्यास तिथं काय केलं जातं, या ठिकाणी हे अवग्रह चिन्ह वापरलं जातं. पहा कसं, आम्ही बोलतो देवा देवा रे देवा, का, हे बघा. आता पहा, एका परीक्षेला असा प्रश्न विचारला, तिथं 3 शुक असे लिहिलं होतं आणि खाली विचारलं होतं की वरील वाक्यामध्ये किती विरामचिन्हांचा वापर केलेला आहे. आता यस कितीही वेळा लिहू द्या, पण विरामचिन्ह किती आहे, एकच आहे. बरोबर आहे की नाही. आणि याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला अवग्रह चिन्ह म्हणजे काय माहीत असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं काय, अरे बिकट वाट वै वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको म्हणजे इथं काय केलेलं आपण, उच्चार त्या आहाचा उच्चार लांबट केलेला आहे. जिरा किंवा दुसरं पहा, एखादा पोवाडा वगैरे, अरे नगर जिल्ह्याच्या इतिहासातील अकोले तालुका ख्यातीचा जी जी र जी जिरह जी जी जी. आता जी 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 उच्चार काय केला, लांबट केला. किंवा धरीला पंढरीचा चोर, पहा इथं र म्हणजे या ठिकाणी उच्चार आपण काय केलेला आहे, लांबट केलेला आहे. त्याला म्हटलं जातं अवग्रह चिन्ह. त्यानंतर पुढे आहे काकपद चिन्ह. काक म्हणजे काय, कावळा, आणि पद म्हणजे काय, पाय. आता काक म्हणजे कावळा आणि पद म्हणजे पाय याचा विचार करत असताना प्रामुख्याने यालाच म्हटलं जातं हंसपद चिन्ह. हे जे काय चिन्ह आहे या चिन्हाचा जर विचार केला तर याला म्हटलं जातं काकपद चिन्ह. आता काकपद चिन्हाचा विचार करत असताना लिखाणात एखादा शब्द वाक्यांश राहिल्यास तो दर्शवण्यासाठी प्रामुख्याने या काकपद चिन्हाचा वापर होतो. पहा कसं, साहित्य क्षेत्रातील कल्पना सुंदर व रसोत्कट असल्या पाहिजे. इथं हे चिन्ह वापरलंय. इथं कल्पक शब्द डोक्याच्या काय लिहिलं आपण, वरती लिहिलेलं आहे. तेही जाऊ द्या, सोपं अजून सोपं सांगतो. आई मला रुपये पाठवून दे असं पत्रात लिहिलं बरं का. परंतु आई मला रुपये पाठवून दे, आईला प्रश्न पडेल 2000 पाठवू का 1000 पाठवू. परंतु आपल्याला असं लिहायचं आई मला, आता आई मला रुपये पाठवून दे. इथं पहा बरं का वाक्य, आई मला रुपये पाठवून देणे असं लिहिलं. आता रुपये पाठवून देणे, आईला प्रश्न पडेल 2000 देऊ का 4000 देऊ. मग काकपद चिन्ह लिहायचं आणि मग इथं लिहायचं 2000. काय लिहिलं, 2000. हा शब्द काय होता, नजर चुकीने आपला विसरून राहिलेला होता. आणि मग तो डोक्यावर लिहिण्यासाठी आपण कशाचा वापर केला, हंसपद चिन्हाचा किंवा काकपद चिन्हाचा वापर केलेला आहे. किंवा एखादा शब्द आपला चुकतो म्हणजे कसा की आई
इथं मला ऐवजी हे चिन्ह दाखवायचं, ताईला शब्द लिहिला ताईला,